परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज रेसिपी नाही तर आजचा आपला डेली रुटीन. तर इथे सकाळचे 8 वाजलेले आहे आणि इथे मला नाश्ता करायचा होता. तर आज नाश्त्यामध्ये करणार आहे पोहे. कारण मला कडधान्य भिजत घालायचे होते. मी मटकी वगैरे काढून ठेवली आणि मग लक्षातच राहिलं नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं आता काय नाश्त्याला करायचं. मग आज पोहेच बनवलेले आहे. सहसा मी रोज कडधान्य थोडेफार भिजत घालते, पण आता 1-2 दिवसामध्ये ते घातलेच नाही आणि लक्षातच नाही राहिलं. त्यानंतर इथे भांडे वगैरे झालेले आहे आणि त्यानंतर हे सगळं क्लीन करून घेते. आता थोडं ऊन आहे, नाहीतर या आठवड्यामध्ये पूर्ण पाऊसच आहे आमच्याकडे आणि पाऊस पण भरपूर झालेला आहे. त्यानंतर इथे किचनची आवराआवर करायची आहे. गॅस ओटा वगैरे क्लीन करायचा आहे, फरशा पुसायच्या आहे. भांडे मी बाहेरच ठेवलेले आहे, म्हटलं थोडं सुकून जातात ते. आणि असं ऊन पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे सर्दी खोकल्याचा खूप त्रास आहे. सर्वीकडेच आता ताप, साथीचे आजार वाढतात अशा पावसामुळे. आणि त्यानंतर कसं गणपती, गौरी या महिन्यामध्ये पाऊस असतोच. परंतु आमच्याकडे भरपूर असा पाणी येत आहे. थोडं उघाड असतं, नाहीतर मग सारखा पाऊस चालूच आहे. आणि आज थोडा बऱ्यापैकी वातावरण आहे. त्यानंतर बघू शकता इथे किचन ओटा वगैरे सर्व क्लीन केलेला आहे. आणि ओट्यावरचं साबण सर्व खाली काढावं लागतं ते साफ करताना. आणि फॅन लावून घेते मी, कारण फॅनशिवाय तर सुकतच नाही. ऊन काही एवढी पाहिजे तशी आहे नाही. त्यामुळे फॅन लावला की लगेच ते सुकून जातं. त्यानंतर भांडे वगैरे ठेवता येतात. फरशी जरी पुसायची म्हटलं तरी फॅन फुल स्पीडमध्ये सुरू ठेवावा लागतो. तर किचन आवरून घेतली की मग बाकीचे कामं, पुढच्या रूममधले कामं करायचे आहे. त्यानंतर इथे फरशी वगैरे पुसून घ्यायची होती. आणि आज मला ते कांदे वगैरे मी काढलेले, त्याच्यामुळे थोडा वेळच झालेला आहे. कारण ज्या कपाटामध्ये मी कांदे ठेवलेले होते ते पूर्ण काढून एका भांड्यामध्ये ठेवले आणि रॅक तिथे सेट केली. कारण काय की माठातलं सगळं पाणी सांडायचं आणि त्या रॅकच्या खाली जमा व्हायचं, मग ते पुसताना प्रॉब्लेम होत होता. त्यानंतर ही रूम पण आवरलेली आहे आणि सर्व कामं आटोपलेली आहे. कपडे वगैरे झाले सर्व. आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर बघू शकता सर्व कामं आटोपलेली आहे. आणि ऊन पण छान आलेलं आहे. कपडे आज जास्त धुतले, म्हटलं चला ऊन आले की कपडे धुतच असते मी, रोजचे तर असतातच. पण थोडी ऊन दिसली की एक्स्ट्रा कपडे काढतेच. मग आता भांडे लावायचे होते, तर चला मग भांडे लावून घेते, नंतर भेटू. त्यानंतर इथे मी भाजी घेतलेली होती. बऱ्याच दिवसांनी मला आंबाडीची भाजी मिळाली. म्हटलं चला आज घेऊनच घेते. कारण सर्दी खोकल्यामुळे मी तर भाजी आंबाडीची सहसा खात नाही, कारण खोकल्याचा त्रास होतो त्याच्यामुळे. पण म्हटलं चला आज घेऊयाच, किती दिवस आपण खायची नाही. आणि सीझनमध्येच ती भाजी छान लागते आणि पावसाळ्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये विकायला येते. मग सोबतच आंबाडीची भाजी घेतली आणि आंबट चुका म्हणतो ती भाजी. परत हिरवे भरताचे वांगे मिळाले, ते पण घेऊन घेतले. आणि आता इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर इथे आज करणार आहे डाळ पालक, भात आणि चपाती. त्यानंतर मला दळण निवडायचं होतं, ते गहू वगैरे काढायचे होते आणि हे तांदूळ आणलेले होते, तर ते डब्यामध्ये काढायचे होते. डबा घासलेला होता त्याच्यामुळे मग ते बी राहू दिले पॅकेटमध्येच पॅक. आता सर्व तांदूळ वगैरे काढून घेते आणि त्याच्यामध्ये मी थोडं 1-2 लाल मिरच्या ठेवते, त्याच्यामुळे कीड वगैरे लागत नाही किंवा अळ्या होत नाही तांदळामध्ये आणि तांदूळ चांगले राहतात. आणि आता आंबाडीची भाजी थोडी स्वस्त पण मिळत आहे आणि चांगली पण मिळते या दिवसामध्ये. तर मी त्या आंबाडीची भाजी न करता भाकर केलेली आहे, कारण याच्या आधी एकदा आंबाडीची भाजी केलेली होती. मग म्हटलं चला आज भाकर करूया. आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, भाकर कशी बनवायची ती, तर नक्कीच बघा. आणि ही पालक कमीत कमी 6-7 दिवस झाले आणलेली होती. आज करणार उद्या करणार असं करता करता ती राहून गेली. म्हटलं चला मग आज करूया. पालक थोडी जरी करायची म्हटलं डाळभाजी तरी जास्तच होते, कारण काय आहे की डाळभाजी वाचतेच ती, किती आपण कमी करा संध्याकाळपर्यंत ती पुरतेच. सहसा तर डाळभाजी मुलगी खात नाही माझी आणि मला इतकी आवडत नाही, भातासोबत खाते मी. पालक छान होती कोवडी. मला तर ते पालक पनीर करायचं होतं, पण मग ते राहून गेलं. मग आता डाळ पालकच केलेली आहे. तर याच्या सगळ्यामध्ये मी चण्याची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करते. त्यानंतर पालक, त्यामध्ये टोमॅटो किंवा मिरची असं करून ते कुकरला लावून घेते, म्हणजे छान लागते चवीला पण. आणि आता या दिवसामध्ये जसं की आंबाळी, आंबट चुका या भाज्या भरपूर विकायला येतात.
मी आंबट चुक्याची भाजी तर कधी केलेली नाही, पण म्हटलं चला आता करून बघूया. कारण सहसा मी बाहेर जात नाही भाजी आणायला आणि आज दारापुढे आलेला नाही आणि मला ते गाडीवर भाजी दिसली तर म्हटलं आज घेऊनच घेऊया. आणि या कुकरमध्ये कुठलंही जर भांडं लावायचं म्हटलं तर प्रॉब्लेम असा आहे की कुकरच्या दोन्ही कड्या पूर्ण ढिल्या झालेल्या आहेत. त्या रोज मी चमच्याने त्या टाईट करते पण त्या ढिल्याच होतात. बघू आता दुसरं कुकर आणायचं आहे मला. स्टीलचं कुकर घ्यायचं होतं कारण स्टीलचं कुकर कसं काळं पण पडत नाही आतून आणि लवकर म्हणजे तो कुकरमध्ये शिट्ट्या वगैरे होतात. आणि या कुकरमध्ये असा प्रॉब्लेम होतो की आतून काळं पण भरपूर पडतं आणि थोडा वेळच लागतो. तर इथे डाळ पालक आणि भाताचा कुकर लावून देते एकीकडे आणि चपात्या करायच्या आहेत. तोपर्यंत इथे कांदा कढीपत्ता वगैरे बारीक करून घेतलेला आहे. आता प्रत्येक घरी असं असतं की म्हणजे घरकाम करणाऱ्या ज्या गृहिणी असतात त्यांना म्हणजे बरेचदा असं घरोघरीच आहे की कुठले कामं असतात घरचेच तर असतात असं बोलतात. पण असं काही नाही. आपण घरचे जरी कामं म्हटलं तरी भरपूर काढत असतो. आज हे काम उद्या ते काम काही ना काही चालूच असतं. घरकाम करणारी बाई कधीच रिकामी नसते. सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 10पर्यंत कंटिन्यू कामीच असते. कुठले ना कुठलं कामं असतात. जेवण झाल्यानंतरही दुपारी आपण काही ना काही करतच असतो. आणि ज्या बाहेर काम करतात वर्किंग वुमन त्या पण बाहेर करून त्यानंतर तिकडनं आल्यानंतर घरचे पण करतात. त्यांचे पण कामं भरपूर होतात. असं कुठलीच गृहिणी नाही की तिला हे काम छोटं की ते काम मोठं, सर्व कामं करावीच लागतात. फक्त फरक एवढाच आहे की ज्या बाहेर कमावणाऱ्या असतात तर त्यांना म्हणजे तेवढी रिस्पेक्ट असते आणि ज्या घरकाम करणाऱ्या असतात तर त्यांना इतकी रिस्पेक्ट राहत नाही. तर हा फरक असतो. सर्वच ठिकाणी नाही पण कुठे कुठे असतो. असो, त्यानंतर इथे कुकर झालेला आहे आणि इथे कणिक मळून घेतलेली आहे. आता कणिक थोडी 5-10 मिनटं राहू देईल मी. त्यानंतर भाजी फोडणी द्यायची होती मला. नंतर तोपर्यंत मला इथे सलाद करायचा होता तर त्यासाठी काकडी घेतलेली आहे. सहसा काकडी आमच्याकडे कोणी खात नाही. मी याचे पराठे वगैरे करते किंवा कोशिंबीर करत असते. आणि काकडी जर खायचं म्हटलं तर मुलगी इतकी आवडीने खात नाही आणि मी पण जास्त खात नाही. तिचे बाबा पण पाहिजे तशी काकडी खात नाही. त्यामुळे मी पराठेच जास्त करते आणि कोशिंबीर. तर इथे बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि अर्धी काकडी घेतलेली आहे. गाजर टाकायचं होतं मला पण मुलगी म्हणाली की गाजर नको टाकू, टमाटर आणि काकडीच टाक. आणि खोकला तर इतका झालेला आहे. घरगुती भरपूर उपाय केले पण खोकल्याला काही आराम पडत नाही आहे. शेवटी मी अडुळसाची बॉटल आणलेली ती आणि आता एक नवीन बॉटल निघाली अडुळसामध्ये. त्यामध्ये शहदाचं प्रमाण जास्त आहे आणि ती औषध म्हणून वाटतच नाही. असं वाटते की ते आपण जे चाटण करतो शहद आणि अद्रकाचं त्याप्रमाणेच लागते ती. तर ती घेत आहे मी. त्याच्याने थोडा आराम पडलेला आहे. त्यानंतर हे मलईचं दही होतं. म्हटलं हे दही छान फेटून घेतलं आणि याच्यामध्ये टोमॅटो, काकडी आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने हे कोशिंबीर करून घेते. नाहीतर मग ती काकडी तशीच राहून गेली असती आणि एका काकडीचे पराठे किती झाले असते. त्याच्यामुळे म्हटलं चला कोशिंबीर होऊन जाते. कारण मुलीने डाळ पालक जर नाही खाल्ली तर ती पोळीसोबत कोशिंबीर खाते. त्यानंतर याच्यामध्ये थोडं तिखट टाकलं, थोडं धने पावडर आणि चवीनुसार मीठ. आता याला जिरं मोहरीचा तडका देणार. नाही दिला तरी चालते. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी तडका देतात तर कोणी साधी बनवतात. तर मी अशा पद्धतीने करते आणि थोडा ह्याला जिरं मोहरीचा तडका देते. थोडं हिंग घातलेलं आहे. आणि आत्ताच्या मुलांचं कसं आहे की त्यांना जास्त वेळ मोबाईल, टी व्ही याच्यामध्ये जातो. त्याच्यामुळे त्यांचं खाणं पिणं सर्व गोष्टीवर परिणाम होतो आणि सर्व लक्ष टी व्हीमध्ये असल्यामुळे ते किती खातात काय खातात त्यांनाच लक्षात येत नाही. तर आपण जर असं जेवणामध्ये सर्व काही बनवलं तर ते मुलं पण थोडा वेळ टी व्ही बंद करून दिलं तर तेही खातील आवडीने. आणि आता छोटे जरी मुलं असले तरी त्यांना जेवण करताना मोबाईल पाहिजेच असतो. तर माझी मुलगी ती घरी असली की थोडा वेळ मोबाईल तर इतका पाहत नाही पण मग तिचा टी व्ही चालूच असतो आणि टी व्ही पाहता पाहता तिच्या ताटातली पोळी जरी संपली तरी तिच्या लक्षात येत नाही. एवढं म्हणजे टी व्हीमध्ये लक्ष राहतं. आता प्रत्येक घरी तेच आहे घरोघरी.
त्यानंतर इथे चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहे, कोशिंबीर झाली आणि आता इथे मला भाजी फोडणी द्यायची होती. फोडणी फक्त कांदा आणि कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कारण टोमॅटो मिरची वगैरे मी डाळ शिजवतानाच टाकलेली आहे. आणि ही कढई पातळ असल्यामुळे लवकरच याच्यामध्ये करपल्या जाते. कुठलंही जर करायचं म्हटलं तर मग ते कमी फ्लेमवरच करावं लागते मला. तर अशा पद्धतीने मी डाळ पालक करत असते. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि छान तेलामध्ये परतून घेते. आणि त्यानंतर आपले रोजचे जे बेसिक मसाले आहेत ते लाल तिखट, हळद आणि धने पावडर. बाकी मी गोडा मसाला किंवा असा कुठलाही मसाला वापरत नाही. आणि डाळ पालक ही साधीच छान वाटते, याच्यामध्ये जास्त मसाले न ॲड करता. आधी मुलगी लहान होती तर मी त्याला जे अशी ही डाळ पालक आपण शिजवलेली असते ती फेटून त्याचं जे वरचं पाणी येते ते पाणी तिला प्यायला द्यायची. आता तर ती घेत नाही, आता नाही आवडत तिला. आधी मीठ टाकून घ्यायची, म्हणजे कमीत कमी 5वी 6वीपर्यंत तिने ते घेतलं डाळ पालकचं पाणी. तर अशा पद्धतीने भाजी बनवलेली आहे. बघा, थोडीशी जरी करायची म्हटलं तरी जास्तच होते. त्यानंतर रूमची सर्व आवराआवर, स्वयंपाक वगैरे झाला. मला साधारणतः 1 वाजतोच स्वयंपाक जेवण वगैरे होईपर्यंत. त्यानंतर इथे भाजी निवडायची होती. परत आज दळण पण निवडायचं होतं. बघू आता, आज गहू थोड्या वेळ उन्हात ठेवले मी. गहू जर चांगले वाढले तर दळण आणणार, नाही तर मग दुसऱ्या दिवशी. त्यानंतर इथे भाजी वगैरे झालेली आहे. आणि ही कोथिंबीर आणली, तर कोथिंबीर लवकरच खराब होत आहे. फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी खराबच होत आहे. चला मग, बाय बाय.